पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात ठाणे शहर काँग्रेसने आक्रमक दोरखंड आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला। महागाईच्या जोडखंडात जनता अडकली आहे असा संदेश देत शहरातील 3 पेट्रोल पंपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनांना दोरखंड बांधून मोर्चा काढला। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। त्यामुळे काही काळ परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। या आंदोलनाचं नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले। शरीराला दोरखंड बांधून वाहन हाकत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे। इंधन दरवाढ कमी करा, महागाई रोखा, सामान्यांना दिलासा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केलाय। वाढत्या इंधन दराचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध, गॅस, इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरती होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। सामान्य नागरिकाचे महिन्याचे बजेट कोलमडले असून केंद्र सरकारने इंधनावरील करवाढ तातडीने कमी करावी अशी मागणी केली आहे। या आंदोलनामध्ये महिला अध्यक्ष स्मिता वैती, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, प्रदेश सदस्य निशिकांत कोळी, भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, प्रसाद पाटील, कामगार नेते मोहन तिवारी, रवींद्र आंग्रे, दयानंद इंगडे, ब्लॉक अध्यक्ष आनंद सागर यांसह असंख्य कार्यकर्ते येथे उपस्थित होते। या दरवाढीचा जो परिणाम आहे समाजातल्या प्रत्येक घटकावर होतोय। आपण म्हणतो की जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, महिलांचं बजेट कोलमडतं, परंतु आता शेतकऱ्यांच्या पंपांना डिझेल सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही। या देशाचं भविष्य असलेला जो विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या स्कूल बसेसला सुद्धा त्या ठिकाणी डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले की आठवड्यातल्या 3 दिवस ते चालवलं पाहिजे। त्यामुळे प्रत्येक घटक हा या ठिकाणी भरडला जातोय। इंग्रजांच्या काळामध्ये साड्या दराने प्रति बॅरल आम्ही त्या ठिकाणी घेत होतो, परंतु त्याच्यावरती सबसिडी देऊन ही भारतातली जनता यांना कमी दराने देत होतो, किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दर या ठिकाणी आहे। तरी सुद्धा हे सरकार चढ्या दराने देत आहे। या आधी सुद्धा यांनी चढ्या दराने विकलेलं आहे आणि चढ्या दराने विकून करोडो रुपयाचा प्रॉफिट त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। परंतु हरदीप सिंग पुरी येऊन त्या ठिकाणी सांगतात की 1000 कोटी रुपयाचं आम्हाला त्या ठिकाणी नुकसान होत आहे, परंतु अतिशय फसवी अशी त्यांची घोषणा आहे। ते 12 तारखेला सांगतात आणि 14 तारखेला HPCL त्या ठिकाणी डिव्हिडंड जाहीर करते। त्यामुळे कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांची सर्वसामान्य नागरिकांबद्दल नाही। दौरे ते जर करतायत त्यांच्या व्यापारी मित्रांसाठीच करतायत, अडाणींसाठीच करतायत, अंबानींसाठीच करतायत, परंतु देशावर संकट आल्यानंतर आव्हान मात्र सर्वसामान्य जनतेला करतायत। सर्वसामान्य जनतेला सांगतात की तुम्ही ऑनलाईन करा, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या जनतेसाठी करतायत। पण माझं नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला सरकारला आव्हान आहे, मागील काळामध्ये ज्यावेळी देशावर अशा पद्धतीचे संकट आलेली होती, मग राजा असतील, महाराजा असतील, सरंजाम असतील, त्यांनी आपली संपत्ती या देशाला दान केलेली होती। तर नरेंद्र मोदी यांनी अडाणी असतील, अंबानी असतील किंवा मोठमोठे व्यापारी असतील त्यांना सांगावं की त्यांनी आपली अर्धी संपत्ती या पॅनिक सिच्युएशन मध्ये देशाला दान करावी।